माझे नाव रोशन आहे. माझे आई-वडील सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती. मी पण शिक्षक व्हावे अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. पण लहानपणापासूनच मला कम्प्युटरची खूप आवड होती. त्यामुळे मी सॉफ्टवेअर इंजिनिअरमधून माझे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मी बंगलोर शहरात एका मोठ्या IT कंपनीत इंटरव्ह्यू दिला आणि काही दिवसांनी माझे जॉईनिंग लेटर घरी आले. कंपनीने मला 1 तारखेपासून जॉब जॉईन करायला सांगितले. पण बंगलोर शहर हे आमच्या घरापासून 1700 किलोमीटर लांब होते. त्यामुळे मी तिकडेच रूमवर राहण्याचा विचार केला. तर मी माझं सामान पॅक करून आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन शहरात गेलो. आमच्या घराजवळचाच माझा एक मित्र तिथे फ्लॅट घेऊन राहत होता. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला. तो एका मोठ्या सरकारी दवाखान्यात कामाला होता. त्यामुळे त्याला पगारही चांगला होता. त्यानंतर आम्ही दोघे एकत्र राहू लागलो. 1 तारखेपासून मला माझा जॉब जॉईन करायचा होता. त्या अगोदरच मी माझ्या मित्रासोबत पूर्ण शहर फिरून घेतले आणि काही शॉपिंगही केली. आणि मी आणि माझा मित्र ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ती एक खूप मोठी सोसायटी होती. आमच्या शेजारी आणखी सोसायटी आहे. शहरातील पावशेर यामधून ओळखला जायचा. मला शनिवारी रविवारी सुट्टी असायची. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना भेटून यायचो. माझी 9 ते 5 अशी ड्युटी असायची आणि माझ्या मित्राची सकाळी 7 ते 3 अशी होती. कधीकधी आम्ही आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीत कॉफीचे घोट घेत गप्पा मारत बसायचं. माझा मित्र सकाळी लवकर त्याच्या दवाखान्याच्या ड्युटीवर जायचा. त्यामुळे तो आल्यावर झोपून जायचा. पण मला बाल्कनीत बसायची सवय झाली होती. मी माझ्या ऑफिसमधून आमच्या फ्लॅटवर आल्यावर फ्रेश होऊन मस्त कॉफी पीत बसायचो. एक दिवस माझ्या ऑफिसमधून आमच्या फ्लॅटवर आलो आणि फ्रेश होऊन बाल्कनीत कॉफी पीत बसलो. तेव्हा माझे लक्ष रस्त्याच्या पलीकडच्या सोसायटीवर गेले. तिथे एक मुलगी बसून माझ्याकडे एकटक पाहत होती. सुरुवातीला मला वाटले की हा माझा गैरसमज आहे. पण जेव्हा ते रोज घडू लागले तेव्हा मला मग खात्री पटली की ती माझ्याकडेच पाहते. यापूर्वी माझ्या आयुष्यात प्रेम आणि मुली कधीच आल्या नाही. कारण आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरातील कडक शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण असायचे. त्यामुळे या गोष्टीला मला कधी वेळ देता आला नाही. पण मी माझं शिक्षण कंप्लीट झाल्यावर ठरवले होते की चांगला जॉब आणि त्याचसोबत एक चांगली माझी गर्लफ्रेंड असावी. हे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. कदाचित माझ्यासारखेच ते देखील प्रेमाच्या शोधात असतील. आता मी रोज टाईमपास न करता माझ्या ऑफिसमधून संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या फ्लॅटवर यायचो आणि फ्रेश होऊन बाल्कनीत येऊन बसायचो. मी बाल्कनीत आल्यानंतर अवघ्या 5-10 मिनिटांनी ती सुद्धा त्यांच्या बाल्कनीत यायची आणि ती तिच्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून माझ्याकडेच बघायची. कधी आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो तर कधी हसायचो. आमच्या फ्लॅटमधलं अंतर इतकं होतं की आमचा आवाज एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. सुरुवातीला मला वाटले की मी वेडा झालो आहे. पण नंतर हळूहळू मला ती आवडू लागली. जवळपास तासभर ते दोघे असेच एकमेकांकडे बघत बसायचे. मग ती आत जायची आणि कधीकधी तिथे कोणीतरी माणूस यायचा. कदाचित ते तिचे वडील असावे. त्यांना बघून मी आतमध्ये पळून जायचो आणि आमच्याकडून त्यांना लपून बघायचो. मग ते दोघं थोडा वेळ गप्पा मारून आत जायचे. या विकेंडला मी माझ्या आईवडिलांकडे न जाता तिला त्यांच्या सोसायटीच्या शेजारच्या रस्त्यावर भेटण्याचे ठरवले, जेणेकरून मी आणि ते बोलू शकेल. दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे मी एक छान टी-शर्ट घातला आणि तिला भेटायला तिच्या सोसायटीजवळच्या रस्त्यावर गेलो. पण त्या दिवशी तसे झाले नाही. मी बराच वेळ तिची वाट पाहत उभा होतो. ती काही खाली आली नाही. मग त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी भेटलो. ते एकमेव ठिकाण म्हणजे ती बाल्कनी आणि आमचे सतत एकमेकांकडे पाहणे. सुरुवातीला या सर्व गोष्टी मी माझ्या मित्राला सांगण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू त्याला कळू लागले. आता तो मला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत होता. तो मला म्हणायचा की तुला तिच्यासोबत या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत याची जाणीव त्या मुलीला तुला करून द्यावी लागेल. तुम्ही दोघे असे अजून किती दिवस इथून एकमेकांकडे बघत राहणार? त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने मला आणखीन एक सल्ला दिला. तो म्हणजे त्या मुलीला दुर्बीणने पहा. म्हणजे मला त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसेल आणि तिला हे देखील स्पष्ट होईल की तुला ती आवडते. पुढच्या 3-4 दिवसात त्याने माझ्यासाठी ऑनलाईन दुर्बीण मागवली. पण माझी हिंमत होत नव्हती. मला वाटले की तिच्या घरातील लोकांनी कोणी पाहिलं तर आमची प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपेल.
हा क्रम असाच चालू राहिला. तिला बाल्कनीत पाहून माझ्या मनाला आनंद होत होता, पण आता मलाही या गोष्टी पुढे न्यायच्या होत्या. मग माझ्या मित्राने मला आणखीन एक कल्पना दिली. तो सरकारी दवाखान्यात असल्यामुळे त्याला अनेकदा लोकांच्या घरी जाऊन विचारावे लागायचे की लहान मुलं असेल तर त्यांना पोलिओ डोस दिला आहे का. जर नसेल दिला तर जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात पोलिओ डोस द्या. अशी कामंसुद्धा त्याला पोलिओ डोसेसच्या वेळेस करावी लागायची. म्हणून तो मला म्हणाला की आपण त्यानिमित्ताने त्यांची बिल्डिंगमध्ये जाऊ, म्हणजे तुला तिला जवळून पाहता येईल आणि तुझी तिच्याशी ओळखही होऊन जाईल. पण माझे मन अजूनही अस्वस्थ होते. तिला भेटून मिळणारा आनंदही संपुष्टात येईल का, असे प्रश्न माझ्या मनात येत होते. पण आता भेटणे गरजेचे झाले होते. मला तिला बघायचं आहे हे तिलाही कळायला हवं. शेवटी मुलगी असल्याने ती कशात पुढाकार घेऊ शकत नाही आणि ती कधी बिल्डिंगच्या खाली सुद्धा येत नव्हती. शेवटी मी माझ्या मित्राशी सहमत झालो आणि आम्ही दोघेही रविवारी त्यांच्या बिल्डिंगमध्ये पोहोचल्यावर लिफ्टमधून 6व्या मजल्यावर त्यांच्या फ्लॅटसमोर गेलो. त्यानंतर माझ्या पोटात अनेक फुलपाखरे उडू लागली असं मला भास होऊ लागला. मला वाटत होते की तिनेच दार उघडावे अशी माझी इच्छा होती. माझ्या मित्राने त्यांच्या दारावरची बेल वाजवली आणि एका व्यक्तीने दरवाजा उघडला. मी अंदाज पकडला की कदाचित ते आपले सासरे असावेत. माझा मित्र त्याचे रटाळ शब्द बोलू लागला. ते म्हणाले, नाही, आमच्या इथे कोणी लहान मुले वगैरे नाही. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतला. मग माझ्या मित्राने पुन्हा त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली. सासऱ्यांनी दार उघडले आणि म्हणाले, आता काय हवंय? माझा मित्र म्हणाला, पाणी. माझ्या मित्राच्या गळ्यात त्याचे ID होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला हॉलमध्ये बोलवलं. आत गेल्यावर मला वाटलं ती दिसेल, पण तसे झाले नाही. त्यांनी आम्हाला पाणी प्यायला दिले आणि म्हणाले, छान काम करताय तुम्ही. प्रत्येक लहान मुलांना पोलिओ डोस मिळालाच पाहिजे. ते माझ्या मित्रासोबत बोलण्यात व्यस्त होते. माझा मित्र त्याचे रटाऊ शब्द त्यांच्याशी बोलू लागला आणि मी घराचे निरीक्षण करत होतो. बेडरूमचे दरवाजे बंद होते. कदाचित ती बेडरूममध्ये असावी आणि ती आता मला बघायला बाल्कनीत जाईल. तेव्हा मला तिच्याच घरात पाहून तिला आश्चर्य वाटेल. आता वेळ झाली होती आणि बेडरूमचा दरवाजा उघडला. तिला समोर पाहून माझ्या हृदयाचे ठोके बंदच झाले. ती खूप सुंदर दिसत होती. तिची नजर फक्त माझ्यावर होती. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि मला वाटले की तिने मला ओळखले आहे. ती हॉलमध्ये येताच काका उभे राहिले आणि तिचा हात धरू लागले. ती म्हणाली, मामा, तुम्हाला रोज सांगावे लागते की मी स्वतः जाऊ शकते. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहिलो. मामाने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ती माझी भाची आहे, तिला दिसत नाही. दररोज संध्याकाळी ती बाल्कनीत उभी राहते. शुद्ध हवा घेणे आणि पक्ष्यांचा आवाज घेणे ते तिला आवडतो. ती हट्टी आहे आणि मला तिचा हात धरू देत नाही. मी निरागस चेहऱ्याने तिच्याकडे बघत होतो. आतापर्यंत बघितलेले तिच्यासोबतचे सर्व स्वप्न मला तुटताना दिसत होते. ती बाल्कनीत तशीच बसली होती. आमच्याच बाल्कनीच्या दिशेला बघत होती आणि तशीच हसत होती. त्यानंतर आम्ही तिथून परत आलो. पण हे ऐकून आम्ही दोघांनाही खूप वाईट वाटलं. मी विचार करत होतो की मी जिच्या प्रेमात पडलो त्या मुलीने मला पाहिलेही नाही. मग मी विचार केला की काय फरक पडतो. मी अजूनही रोज बाल्कनीत बसेल आणि मी तसाच तिच्याकडे बघत राहील. पण गेल्या महिन्यापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळलं होतं आणि मी तिच्यासोबत अनेक माझी स्वप्न रंगवली होती. माझा मित्र म्हणाला, जाऊ दे, तू तिला विसरून जा. तू दिसायला हँडसम आहेस, त्यामुळे तुला दुसरी कोणतीही चांगली मुलगी भेटून जाईल. पण माझे मन अजिबात तिला विसरायला तयार नव्हते. मी डिप्रेशनमध्ये चाललो होतो. त्या मुलीशी मी लग्न करायला तयार होतो, पण माझे आई वडील तिला ॲक्सेप्ट करतील का, या विचाराने मला वेड लागायची पाळी आली होती. मी अस्वस्थ झाल्यामुळे माझा मित्रही चिंतेत पडला होता. पुढचे काही दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस माझा मित्र माझ्यासाठी एक बातमी घेऊन आला. ते म्हणजे त्यांच्या दवाखान्यात एक नेत्र शिबिर आयोजित केले होते. त्यात ऑपरेशन करून मोफत उपचार केले जायचे. त्यामुळे माझ्या मित्राने मला आणखीन एक सल्ला दिला. तो म्हणजे आपण पुन्हा तिच्या घरी जाऊ आणि तिच्या मामाला या गोष्टी पटवून देऊ. यावेळीही मला त्याची गोष्ट पटली आणि आम्ही पुन्हा तिच्या फ्लॅटसमोर गेलो. यावेळी तिच्या फ्लॅटची मी बेल वाजवली आणि तिच्या मामाने दार उघडले. आम्हाला पाहताच ते म्हणाले, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते की आमच्या इथे कोणी लहान मुलं वगैरे नाही. मग तरी पण तुम्ही पुन्हा का आलात? यावर माझा मित्र म्हणाला,
मामा, आम्ही ज्या सरकारी दवाखान्यातून आलो आहोत तिथे मिशन फॉर आय चेकअप विजनच्या वरती नेत्रशिबिरे आयोजित केले आहे. त्यात अंध व्यक्तींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्याही भाचीने या सुंदर जगाला पाहावे तर तुम्ही हा फॉर्म भरून नेत्रशिबिराचा फायदा घेऊ शकता. यावर त्यांनी आम्हाला हॉलमध्ये बोलवले. तेव्हा आत गेल्यावर माझ्या मित्राने त्यांना विचारले की मामा, तुमच्या भाचीला लहानपणापासूनच दिसत नाही का? त्यानंतर ते स्नेहलसोबत घडलेली घटना सांगू लागले. ते म्हणत होते की 1988मध्ये झालेल्या एका भीषण रेल्वेच्या अपघातात तिचे आईवडील आम्ही गमावून बसलो. त्यावेळी बरेच लोक जखमी आणि मृत्युमुखी पडले होते. जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी स्नेहाला तिच्या आईने झोळीत टाकलेले होते. जेव्हा रेल्वेचे डबे रुळावरून घसरले तेव्हा ती झोळी तुटून जोरात स्नेहल दरवाजावर धडकून बाहेर झाडीत फेकली गेली. तो रेल्वेचा डबा पलटी झाला होता. त्यावेळी स्नेहलचे आईवडील जागीच मरण पावले. नंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना त्वरित जिल्हा रुग्णालयात हलवले. त्यात स्नेहलही होती. त्यानंतर पोलिसांनी जखमींच्या नातेवाईकांना कळवायला सुरुवात केली. तेव्हा मला त्यांचा कॉल आला. पोलिसांचा फोन येताच मी त्वरित रुग्णालय गाठले. तिथे गेल्यावर मला डॉक्टरांनी सांगितले की स्नेहलचा एक हात फ्रॅक्चर आहे आणि काही बॉडी इंजुरीसुद्धा आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. त्यावेळेस स्नेहल 3 वर्षाची होती. पण जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्याबद्दल ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकल्यामुळे स्नेहलची दृष्टी गेली होती. त्यानंतर जवळपास 2-3 महिन्यांनी डॉक्टरांनी रुग्णालयातून स्नेहाला डिस्चार्ज दिला आणि मी पण तिला माझ्या घरी घेऊन आलो. त्यानंतर मी तिला अनेक दवाखान्यांमध्ये दाखवले पण डॉक्टरांनी सांगितले की ती लहान असल्यामुळे ऑपरेशन होऊ शकत नाही. पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा मी तिचे 2 वेळेस ऑपरेशन केले. पण दोन्ही वेळेस ऑपरेशन फेल गेले आणि माझे त्यात खूप पैसे गेले. मग मी त्याबद्दल नंतर पुन्हा कधीच स्नेहलचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला नाही आणि जवळच अंध व्यक्तीसाठी असलेल्या एका शाळेत तिचे ॲडमिशन केले आणि आता तिथून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2 वेळेस ऑपरेशन करून सुद्धा ते फेल गेले. यावेळी तिचे ऑपरेशन सक्सेस होईल याची काय गॅरंटी? यावर माझा मित्र म्हणाला, मामा, आणखी एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आता आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यानंतर त्यांनी पुढे काही न बोलता फॉर्म भरून सही करून ऑपरेशन करण्यासाठी सहमती दिली आणि त्यांनी आम्हाला एक प्रश्न केला. तो म्हणजे, तुम्ही दोघे आमची का मदत करत आहात? मग माझा मित्र म्हणाला, त्याचे उत्तर योग्य वेळी आम्ही तुम्हाला भेटून जाईल. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. मग मी मनात विचार केला की मला चांगल्या पॅकेजची नोकरी आहे आणि मी दिसायलाही चांगला आहे. त्याचसोबत मी चांगल्या फॅमिलीतूनही आहे. तर मला काही घाबरायचे कारण नव्हते. आणि 2 दिवसांनी आम्ही स्नेहाला दवाखान्यात घेऊन गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी स्नेहाला दवाखान्यात ॲडमिट करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी स्नेहलचे ऑपरेशन करण्यात आले. 5 दिवसानंतर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात येणार होती. मी खूप चिंतेत राहू लागलो. पण माझा मित्र मला धीर देत म्हणायचा की आपण चांगले काम करत आहोत. डॉक्टरांसोबतच देवावर विश्वास ठेव. सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर कसेबसे ते 5 दिवस निघून गेले आणि तो दिवस आला. आज स्नेहलच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात येणार होती. त्यावेळेस स्नेहलचे मामा म्हणाले, हे ऑपरेशन सक्सेस झाले असेल की नाही हे मला माहिती नाही. पण जर सक्सेस झाले तर तिने सर्वात आधी तुम्हाला पाहावे. यावर माझ्या मित्राने मला पुढे केले आणि म्हणाला, मामा, मी तुम्हाला बोललो होतो ना, आम्ही तुम्हाला मदत करण्याची उत्तर योग्य वेळी देऊ. तो माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला. मामांना आता सर्व काही समजून गेले होते. डॉक्टरांनी स्नेहलच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि स्नेहलला हळूहळू डोळे उघडायला सांगितले. तेव्हा स्नेहलने तिच्यासमोर रोशनला पाहिलं. ऑपरेशन सक्सेस झाले याचा आनंद तिथे असलेल्यांना सर्वांना झाला. स्नेहलने तिच्या मामांना त्यांच्या आवाजावरून ओळखले. त्यांच्या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यानंतर स्नेहलने तिच्या मामाला विचारलं, हे दोघे कोण आहेत? तेव्हा तिच्या मामाने आमच्या दोघांची ओळख करून दिली आणि सांगितले की आज तू हे जग पाहू शकतेस तर फक्त या दोघांमुळेच. स्नेहलने आमच्या दोघांच्या मनापासून आभार मानले. पण स्नेहाला माहिती नव्हते
की मी तिच्यावर प्रेम करतो. तसं आता ती वेळ नव्हती तिला या गोष्टी सांगायची. त्यानंतर मी आणि माझा मित्र आमच्या फ्लॅटवर आलो आणि फ्रेश होऊन बाल्कनीत कॉफी पीत बसलो. तेव्हा माझा मित्र म्हणाला, तू काळजी करू नकोस, उद्या मी माझ्या ड्युटीवर जाईल तेव्हा स्नेहाला भेटेल. पुढचं बाकीचं सर्व तू माझ्यावर सोड. त्याचे बोलणे ऐकून मी विचारात पडलो की याने माझ्या मनाचे कसे ओळखले. दुसऱ्या दिवशीच आम्ही दोघे आपापल्या जॉबवर गेलो. स्नेहाला ऑपरेशनसाठी ॲडमिट केल्यापासून माझ्या 4-5 रजा झाल्या होत्या. ऑफिसला जाताना राम मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि सर्वांना पेढे वाटून मी माझ्या ऑफिसवर गेलो. संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधले काम उरकून उशीर न करता मी स्नेहलला भेटायला गेलो. अजूनही मी स्नेहलसाठी अनोळखी होतो. त्यानंतर मी रोज माझ्या ऑफिसमधून निघाल्यावर दवाखान्यात जाऊन स्नेहाची काळजी घ्यायला लागलो आणि तिच्यासोबत बसून थोडा वेळ गप्पा मारायचो. मी तिलाही इकडची तिकडच्या गोष्टी सांगून आणि काही विनोद सांगून खूप हसवायचो. डॉक्टरांना विचारून मी तिला बाहेर गार्डनमध्ये चक्कर मारायला न्यायचो आणि ती हॅप्पी राहावी म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करायचो. तीही माझ्याशी खूप गप्पा मारायची. मी खूप प्रयत्न केला की तिला आमच्या प्रेमाचा किस्सा सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते माझ्याकडून झाले नाही हे माझ्या मित्राला सुद्धा माहिती होते. त्यामुळे त्याने एक दिवस मी येण्याआधीच आमची कथा स्नेहाला ऐकवली. त्यानंतर मला जर यायला उशीर झाला तर ती तिच्या मामांना विचारायची, रोशन आज का आला नाही, रोशन कधी येणार आहे. तिलाही हळूहळू मी आवडू लागलो होतो. तिची मी एवढी काळजी घेत आहे हे पाहून मामांना देखील कळाले होते की आपल्या भाचीला एवढे प्रेम करणारा आणि एवढा काळजी घेणारा व्यक्ती भेटू शकत नाही. साधारणतः 1 महिन्यानंतर आता स्नेहाला हॉस्पिटलमधून जे डिस्चार्ज मिळणार होता. स्नेहाला आम्ही हॉस्पिटलमधून घरी आणले. आता जेव्हा मी बाल्कनीत बसायचो तेव्हा स्नेहलही त्यांच्या बाल्कनीत बसायला यायची. आता हे पूर्वीसारखे एकतर्फी प्रेम नव्हते. बाल्कनीत बसून आम्ही फोनवर एकमेकांशी खूप बोलायचो. जवळपास 1 महिन्यानंतर मी माझ्या घरी जात होतो. घरी गेल्यावर मी माझ्या आईवडिलांपासून काही लपवू शकलो नाही. मी माझ्या आईवडिलांना सर्व काही सांगितले. ते ऐकून माझ्या आईवडिलांनाही माझा अभिमान वाटला आणि त्यांनी आमच्या लग्नालाही सहमती दिली. त्यानंतर काही दिवसांनी माझे आणि स्नेहलचे लग्न झाले. आता मी, स्नेहल व माझे आईवडील आम्ही सर्व एकत्र शहरात राहत आहोत आणि आता माझ्या मित्राचे त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न ठरले आहे आणि आम्ही लवकरच सर्वजण गावाकडे त्याच्या लग्नाला जाणार आहोत. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.